मराठीमध्ये बोल. का तुला मराठी येत नाही? मग माझ्याशी मराठीमध्ये बोल ना. मराठी बोल ना. नाही आता ना. जय महाराष्ट्र. मी किरण गरज. रात्री 1:30 वाजता मला एकाचा फेसबुकवर मेसेज आला का दादा असं असं काही एक जण आहे चर्चगेट स्टेशनच्या इकडे स्टॉल आहे त्याचं वाटतं. त्यांनी मला मेसेज केला का दादा मला असा असा प्रॉब्लेम आहे. त्याला मी बोलत होतो मराठी बोल. तो बोलतो कारण मराठी नाही बोलणार आणि कसं दादागिरीची भाषा आहे. त्याच्या चर्चगेटच्या बाहेर चार नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेरच त्याचा स्टॉल आहे वाटतं. त्यांनी मला असं सांगितलं आहे. तर मीनी त्याला कॉल केला रात्री. तर मीनी वार्ता केली. त्यांनी मला त्याचा व्हिडिओ पाठवला. तो व्हिडिओ बघून मला माहीत पडलं की त्याला खूप माज आहे. तो आला आहे UP मधून आणि त्याला तिकडे खूप वर्षापासून वाटतं स्टॉल टाकून बसला आहे. तर त्याला तिकडचा माज आहे. तो आपल्या मराठी माणसांनाच बोलता करके नाही बोलणार. जे करायचं कर आणि अंगावर पण येतो. त्याचा व्हिडिओ आता मी तुम्हाला टॅग करतोच आहे. पण मी बोलतोय करके एवढा माज आहे ना तर स्वतःच्या राज्यात जाऊन करायचा का. इकडे आमच्या राज्यात नाही करायचा. आणि तुम्हाला एवढा माज आला कुठून? तुम्ही इकडे महाराष्ट्रामध्ये येऊन धंदा करतात आणि मराठी माणसाच्या अंगावर जातात आणि त्यांना तोंडावर बोलतात आहे का मराठी नाही बोलणार. मराठी नाही येणार पाठवणार परत. बाजूलाच आहे मग स्टेशन बाजूला आहे ना. ट्रेन पण बाजूला आहे. ते तिकडून तिकडेच पाठवणार आहे तुला. लवकरच त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला परत शेअर करणार आहे का त्याचा माज कसा उतरवला मी. पण मी त्याला बोलतोय जास्त माज घेऊन इकडे राहायचं नाही. जायचं आपल्या राज्यात. महाराष्ट्र राज्य आहे. पहिला मान माझ्या माय मराठीचा नंतर सगळ्या भाषा. त्या भावाने तर असे मला खूप जण फेसबुकवर इंस्टाग्रामवर मेसेज करतात आहे व्हिडिओज पाठवतात आहे. तर मी काय त्या लोकांचा धन्यवाद तर करतोच आहे का ते लोक आता लढतात तर आहे. म्हणजे मराठी माणूस जागा तर झाला. हे बघून मला खूप चांगलं वाटतं. असं जागे राहा. जिकडे